कोण आले? किल्ला जो फिरायला चाललोय, येणाऱ्या आपल्या सर्व मावळ्यांना हा किल्ला बघायला फ्री आहे. तुम्हाला काही तिकीट एंट्री असं इथं काही नाही. पण मूळ मुद्दा आहे की आपल्या परिसरात 2च लढाया झाल्या. तुम्हाला एकच माहिती आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. ही गोष्ट खरी आहे, पण याच परिसरात याच भूमीत पहिली लढाई आपल्या राजांना मराठी व्यक्तीसोबत करावी लागली. त्यांचं नाव आहे चंद्रराव मोरे. हे आदिलशाहचे मांडलिक होते. शिवाजी राजांनीच या मोऱ्यांचा पराभव केला आणि स्वतःच एक वर्चस्व या जावलीत निर्माण केलं. आणि ही बातमी विजापुरात पोहोचली. विजापूरमध्ये राज्य करत होती, नाव होतं तिचं बडी बेगम, आदिलशाहची आई. हिने चॅलेंज ठेवला, शिवाजी राजाला जी व्यक्ती पकडेल आपण त्यांना अर्धे राज्य द्यायला तयार आहोत. पण सगळ्या सरदारांच्या मानाखाली गेल्या, एकही सरदार तयार झाला नाही. मग कोपऱ्यातून अफजल खानाचाच आवाज आला, बोलला मैं लावूंगा शिवाजी को. शिवाजी तो पहाडी का चुहा है. मग याच खानानं 60,000ची फौज तिकडे घेतली. काजीला शुभ वेळ बघायला सांगितली. खानाचा काजी खानाला सांगतोय, शुभ दिन नहीं, आप यहाँ से मत निकलो, आपकी जान जाएगी. त्याने त्याच्या काजीला मारला. खान एवढं करून थांबला नाही, अत्याचार करायला सुरुवात केली. अफजल खान पंढरपूर, तुळजापूर, शिंगणापूर, रहिमतपूर म्हणजे याच मार्गाने तोडफोड अत्याचार करत तो पोचला. तो कृष्णा काठावर रहिमतपूर मार्गे वाई पर्यंत. आता तुम्हाला वाई माहितीये? पाचगणीच्या पाठी 3 महिने खान वाईला होता. आपले राजे वाईत नाही गेले. महाराजांनी जावलीत खानाला बोलवलं आणि दोघांची भेट झाली. ती जागा समोर दिसते बघा. हा तुम्हाला जो रेड कलरचा पॉइंट दिसतो की नाही, त्याच्या पुढे 2 खडकी आहेत. तिथे कबर सय्यद बंडा अफजल खान दोघांची आहे. गडावरनं शिवाजीराजे तिकडे भेटायला गेले. 10 नोव्हेंबर 1659. उंचीने आपले राजे तेव्हा लहान, 5.25 फूट राजांची उंची होती. अफजल खान 7.25 फुटाचा प्रचंड ताकदीचा माणूस. जीवायला बसला तर बोकड लागायचा. आता बोकड लागणार त्याला, कारण कुटुंब लहान होतं. तो 64 बायकांचा धनी होता, 43 मुलांचा बाप होता. छोटं कुटुंब होतं, छोटच होतं. राजाला आलिंगन दिलं. डाव्या बगलमध्ये मान प्रेस केली, खंजीरने अटॅक केले. पण राजांच्या अंगात चिलकत होता, डोक्यामध्ये जिरे टोक होता. म्हणून आपले राजे तिथे वाचले गेले. मग आपल्या महाराजांनी त्याच्या पोटात बिचवा टाकला. वाघनक्यानी पोट फाडलं. खूप मोठ्याने अफजल खान ओरडला, पण त्याचाच आवाज त्याच्या अंगरक्षकाने ऐकला, सय्यद बंडा यानं. पण त्या सय्यद बंडाला राजांचा अंगरक्षक जीवा माले यांनी मारलं आणि तिकडे मन घडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही मन घडली तिकडे. अफजल खान मारला, शिवाजी राजांना विजय मिळाला. विजयाला लोक मराठीमध्ये प्रताप बोलू लागली, म्हणून किल्ल्याचं नाव हे प्रतापगड ठेवण्यात आलं. गडाची जुनी ओळख आहे ढोरप्याचा डोंगर या नावानं. आपण गाई गुरांना काय बोलतो? ढोरं बोलतो. म्हणून हा ढोरप्याचा डोंगर त्या काळी प्रसिद्ध होता. हा किल्ला सांगायचं ते तर हा जो किल्ला आहे की नाही, तर त्याला ढोरप्याचा डोंगर बोललं जायचं, जावलीचा किल्ला बोलायचे, राणवणा गौण बोलायचे, वनदुर्ग बोलायचे आणि 5वं नाव आहे ते प्रतापगड. पण हा किल्ला पूर्णपणे सेफ राहिला पाहिजे याच्याकरता इथे छोटीशी केव आहे. ही मुदवली आहे. 40 मावळ्यांना या भागात लपवलं होतं, जेणेकरून किल्ला सेफ राहिला पाहिजे. गडाचं दार जे आहे ना, या 2 भिंती दिसतात ना, त्याच्या पाठी आहे. तो दरवाजा कळत नाही ना कुठे आहे, लपवलेला आहे. म्हणजे किती दुश्मन आले तर ते काय गडावर स्वारी नाही काढणार. पण आपण स्वारी करतोय कारण आपल्या गव्हर्नमेंटने पायरे केले. चला गडावर स्वारी करू. आपण आहे ना पॉइंट टू पॉइंट माहिती घेतोय. किती साली किल्ला बांधला? सतीश कासुर्डे. त्या पावतीवर लिहिलेलं आहे ना. किल्ला किती वर्षात बांधला, आर्किटेक्ट कोण होते, सगळी माहिती आहे. फक्त काय होणार, मी तुम्हाला त्यांनी ठेवलं लपवलेले. चला फॅसिनेटिंग. आय लव्ह इट. तर इकडे जो मिळाला ना, हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला मिळालेला आहे. गडावर यायला जायला हा रस्ता, दुसरा काय सेकंड वे नाहीये. पण महाराजांच्या काळात रूढी परंपरा होती. परंपरा कोणती? तर सूर्य उगवला ना दारा ओपन होणार आणि सूर्य मावळला ना दारा बंद ठेवायची. आपले लोक आता सुद्धा हे दार बंद चालू करतात. सकाळी 6ला उघडतात, रात्री बंद होणार. पण त्या काळामध्ये दुश्मन काय करायचे, ती जर दारं तोडायची आहेत ना, तर खालून तोफेंचे मारे होणार. एखाद्याने तोफेचा मारा केला तर तुझ्या दारावर नाही होत, तो होणार कुठे? भिंतीवर. म्हणजेच काय, त्या लोकांचा पहिला प्लॅन फेल झाला. दुसरी गोष्ट, हत्तीचा उपयोग त्या काळी व्हायचा. पण प्रतापगडावर हत्ती येईल का? नाही येऊ शकणार. हत्तीसारखी माणसं आपल्या महाराजांकडे होती, पण हत्ती येऊ शकत नव्हता. त्याचं कारण हा टर्न आहे ना, आपण चालत आलो म्हणजे आपण थकलो, हत्ती काही येत नाही. मग शेवट पर्याय त्यांच्याकडे एकच आहे,
लाकडाचा ओंडका घेऊन इथं यायचं आणि या दारांना धडक द्यायची. समजा समोरून 50 लोक येत आहेत आणि ते लोक काही क्षणार्धामध्ये दार तोडण्याचा प्रयत्न करतील तर इथं येणाऱ्या त्या फौजेला शिवाजी राजांचा एकटाच मावळा मारू शकतो. तुम्ही बोलणार कसं काय? तर तिकडे समोर एक खिडकी दिसते बघा बाहेरच्या बाजूला, तिथून एक माणूस काय करेल, तोफेचा मारा बरोबर दरवाजावर करेल. म्हणजे एकटाच माणूस नाही म्हटलं तर 50 ते 60 लोक इथं मारतो. ज्याला बोलतात मराठ्यांचा गनिमी कावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. असं वाटेल 2-4 लोक वाचलेले आहेत आणि सुरक्षित आहेत, मग त्यांना मारण्यासाठी आपली फौज खाली उतरवण्याची गरज नाहीये. पिले फ्लाईटला छिद्र दिसतात ना तुम्हाला, याच्यातून ना गरम पाणी गरम तेल ओकायचं म्हणजे दुश्मन पण मारला जाणार आणि आपला किल्लाही सेफ राहणार. म्हणून आम्ही सर्वांना सांगत आलोय, आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, परंतु आपण छत्रपतींच्या भूमीत जन्माला आलो याचाच आपल्याला अभिमान. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इथे तोप आहे 650 kg वेट आहे अंदाजे आणि साधारणतः अर्धा किलोमीटर पुढे याचा मारा जातो. आणि हे वाला टेंबा म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी लाईट नव्हत्या तर इथे ना मशाला ठेवायची. आपल्या घरात कॅन्डल स्टँड असतो ना, आणि बाजूला आपले पहारेकरी बसायचे. मस्त. बाकीचे चला ज्यांना फोटो घ्यायचे त्यांना घेऊ द्या, बाकीचे पुढे चालत राहा म्हणजे गर्दी नाही होणार. वरती जायचंय काय बोलतो? अरे खायलाच का जातात सगळे? आपल्याला जे पोचायचं आहे ना, कुठे गेलो तो कापूकडे पोचायचंय, दिसलं का? हा वरती. लोक जातात कुठे? काय दिसलं? कारण आपल्याला माहिती आहे प्रतापगड म्हणजे हेच वरती. इकडे लोक मिस करतात, पण खरा प्रतापगड इकडनं कळतो. चला जमलाय का? समोर हा झेंडावाला बुरुज दिसतोय ना, आपल्या ओळखीचा आहे. प्रतापगड म्हटल्यानंतर आपलं बालपण आठवलं की प्रतापगडचा हा नेहमी फोटो आपण पाहत आलो. हा टेंगणी बुरुज आहे. एकटा मावळा उभा असेल तर तो लक्ष ठेवेल. आता त्या काळी शिवाजी राजांनी अफजल खानाला मारलं तर तो पूर्णपणे काय मेला नाही, तो आहे ना पालखीत बसून चाललेला. एवढा वजनदार होता अफजल खान, उचलायला 12 माणसं लागत होती. बघा वाघनक्यानी पोट फाडलं पण मेला नाही, पालखीत बसून चाललेला. आणि त्या 12 लोकांचे पाय न घाबरता संभाजी गावजी कोंढाळकर यांनी कापले. त्यांनी अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि समोर ठेवलं. हा झेंडा दिसतो ना, इथे ठेवलं. इथून नेलं राजगडावर जिजाऊंना दाखवायला. मग इंडियात अफजल खान एकटाच पडला, पण कबर बनल्या 2. बॉडी वेगळी आहे ती गडाच्या पायथ्याशी आणि मुंडकं आहे ते राजगडाच्या बाले किल्ल्यावर. एकटाच खानाच्या कबर झाल्या किती? 2 झाल्या. बॉडी आणि त्याचं हेड वेगळं झालं. आणि ही जी तटबंदी येते ही 4 ते 5 किलोमीटर आहे. हा गड जुन्या पद्धतीने डेव्हलप होतोय. गडाच्या आत आल्यानंतर तुम्हाला इथे हा एक दरवाजा दिसतो, तर हा राजमार्ग आहे, पालखी गेट. आपल्या राजांना तुळजापूरला जावं लागायचं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. इथे बस लावून दिसतात म्हणजे मुघल एम्पायर होती तिकडे. आणि सततच्या प्रवासात मराठा लोकांचे प्राण जाऊ लागले, म्हणून देवीची प्रतिष्ठापना ती या गडावर आहे. आपले राजे ज्यावेळी या गडावर यायचे, आठवड्यातून, महिन्यातून, वर्षातून, शुक्रवार, मंगळवार, तेव्हा राजे इथून पालखीत बसून पुढे जायचे. म्हणून हा राजांचा रस्ता. आता राजांची बरोबरी आपण नाही करणार, आपण प्रजेच्या मार्गाने जाणार. इथं या थोडस. बघितली किंवा इकडनं बघितली तरी असं कळतं की गदा पर्वत नाहीये, आशीर्वाद देणारी आहे. आणि सरळ चेहरा हा दक्षिणेला आहे. शेपूट बघा हनुमानाचा पूर्ण डोक्यावरून पलीकडे गेलाय. याला बोललं जातं संकटमोचन हनुमान. दक्षिणेला किराकल्या कारण थांब नजर घेऊ दे. आता मोठा किल्ला हा या ठिकाणी समाप्त होतो. त्याच्यानंतर दुसरा किल्ला चालू झाला, त्याला बोललं जातं बाले किल्ला. किल्ल्यावरती डबल किल्ला, डबल काठीबंदी आहे. म्हणजे दुश्मन जर इथे आहे तर वरून लढाई करता येते, पण वरच्या किल्ल्यात जरी दुश्मन पोहोचले तरी चोरवाट्यांचा वापर करता येईल. पण अक्षरशः राजांच्या काळात लढाई युद्ध सगळं झालं ते गडाच्या बाहेर. म्हणजेच काय, तर आपल्या मराठ्यांनी दुश्मनांना गडाजवळ फिरकूच दिलं नाही. आपला किल्ला असा आहे की प्रतापगड चारी बाजूनं बघितला तर सगळ्यांना असं कळतं की या किल्ल्याला वेढा देता येत नाही, पण वेढा देणारा माणूस नक्की वेढा होणार. तुमच्यासाठी आता खुशखबर आहे, हा टर्न संपला की पायऱ्या संपणार. दुश्मन मेन दार तोडू शकतो. जर तो आत येण्याचा प्रयत्न करेल तर गडाच्या आतमध्ये असणाऱ्या आपल्याच मावळ्यांनी या चोरवाटेतून निघून जायचं. निघायचं म्हणजे पळायचं नाहीये. आपल्या लोकांचं काम आणि ध्येय एकच, डोंगरदारातून मेंढर गाठा आणि गनिमी काव्याने परत लढा. म्हणजे आपल्या लोकांचं ध्येय काय, एकतर मरायचं नाहीतर मारायचं. आता दार ओपन आहे,
पण ते दिसतं एवढंच आहे, याच्या पलीकडे जास्त काही ते लांब नाहीये. पूर्णपणे याला जाळ्या लावल्यात पुढे. जाताना जाणारी व्यक्ती जाणार आहे, पण परत येणार की नाही याची नो गॅरंटी. म्हणजेच काय, बॉडी खाली आत्मावरती. अरे बापरे. बाजारपेठा, भवानी दूध बघतो, बस जगदीश्वराचं मंदिर आणि समाधी एवढंच पाहून आपण येतो. आता तुम्ही महाबळेश्वरात ना आलात ना, हे डोंगर दिसतात ना तुमच्या डोळ्यासमोर, हे महाबळेश्वर इंग्रजांचे पॉइंट्स आहे. म्हणजे ऑर्थर सीट, एल्फिन्स्टन, लॉर्डविक, विल्सन, सनसेट हे सर्व 5 या घाटाचा प्रवास करून तुम्ही गडावर आलात ना, तो महाबळेश्वरचा रडतोंडी घाट. वाईवरनं आला असेल तर तो पसरणी घाट, पुढे ताई घाट आहे. परंतु इथे यायला ह्या घाटमात्यांचा प्रवास करावाच लागतो. तुम्हाला कोकणात नाही यायचे तर परशुराम घाट आहे, परत तिकडे कशिडी घाट आहे, त्याच्यानंतर इकडे आंबेनळी घाट आहे. म्हणजे घाटमात्यांचा प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. मग शिवाजी महाराजांनी जेव्हा जावली प्रांत मिळवून घेतला त्यावेळेला इंचार्ज हे मोरे होते. पण मोरेंना समजावलेलं ना की आपण मराठा आहे, एकत्र येऊ, स्वराज्य वाढवू. मोरेने नकार दिला. 1655 ला लढाई झाली. 15 जानेवारी 1656 मध्ये परिसर महाराजांनी अखंड मिळवून घेतला आणि हा किल्ला 2 वर्षातच बांधला. 1656 मध्ये बांधकाम सुरू केलं, 1658 मध्ये पूर्ण केलं. त्यावेळेला आर्किटेक्ट होते अर्जोजी यादव, हिरोजी इंदुलकर आणि मोरोपंत पिंगळे. म्हणजे राजांचे मावळे किल्ला 2 वर्षात बांधू शकले. आता आपल्याकडे मशिनरी आहेत, घर बिल्डिंग होत नाही, गड किल्ले कधी बांध. व्हेरी गुड. किल्ला बांधण्यासाठी जे काही दगड वापरले ना ते सर्व डोंगर तोडून काढले. याच्यातून फायदा झाला, दगड मिळाली, खड्डा झाला, प्यायला पाणी मिळालं. समुद्र सपाटीपासून 3500 फुटावर डोंगरावर मिळालेलं पाणी, म्हणून याला निसर्गाचं देणं बोलतात. आत उतरायला पायऱ्या होत्या, सपोर्ट भिंत नंतर बांधली. गडावर आहे ना तुळजाभवानीच्या मंदिरात आले. म्हणजे राजांच्या वेळेचं याच गडावर पूर्वीचं बघायचं आहे तर हे देवीचं मंदिर. आत गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार एक तलवार, त्याच्यानंतर एक शिवलिंग आणि देवीची मूर्ती. आता ही तलवार इथे आहे ना, ही काही आपल्या महाराजांची तर नाहीये. राजांची जगदंबा तलवार तर लंडनला आहे. एक तलवार सातारा संस्थानाकडे आहे, एक बडोदा संस्थान, एक तिरुपती तिरुमल्लमला आहे, एक सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. पण ही तलवार आहे ना, ही स्वराज्याच्या 4थ्या सेनापती. पहिले सेनापती माणकोजी दरतोंडे, त्याच्यानंतर नेताजी पालकर, थर्ड नंबर प्रतापराव गुजर आणि 4थे सेनापती सरोबत सरसेनापती कान्होजी हंबीराव मोहिते, सोयराबाईंचे भाऊ. कराडाजवळ गाव आहे तळपीड. पण या व्यक्तीचा पराक्रम खूप मोठा आहे. जावली प्रांतात एकट्या मावळ्याने एका तलवारीने लढाईत 600 लोकांना मारलेले आहे. म्हणून या तलवारीवर 6 रिबीट्स आहेत. पोलिसांच्या खांद्यावर आपण स्टार बघतो ना आता, या तलवारीवर 6 रिबीट, फ्रंट साईडला 3 आणि बॅक साईडला 3 विथ मराठी मोडी लिपीमध्ये त्यांचं नाव याच तलवारीवर कोरलेलं आहे. ती तलवार आपण आज या देवळात बघायची. त्याच्यानंतर देवीच्या पायाजवळ एक शिवलिंग आहे. शिवलिंग पाहता असं वाटेल की काचेचं, पण काचेचं तर ते आहे नाही, पण शिवलिंग स्फटिकाचं. शिवाजी राजे शिवभक्त होते. राजांचा मृत्यू रायगडावर झालेला, तिकडून संभाजी महाराजांनी शिवलिंग प्रतापगडावर आणलं, ते आपण इथे बघणार. आणि देवीची जी मूर्ती आहे ना त्याची शिळा, ती 150 ग्राम शिळा आहे. पण आपल्याकडे जवळपास लोकल एरियात मिळत नाही. शिळा मिळते कुठे तर नेपाळला. आपल्या सर्वांना माहिती आहे नेपाळ हा वेगळा देश, त्रिवेणी संगम तिकडे आहे. अयोध्यामध्ये आता राम मंदिरासाठी शिळा आणली बघा, ती 150 ग्राम शिळा. सोनाराकडे ही शिळा असते, म्हणजे गोल्डची प्युरिटी चेक करण्यासाठी या शिळेचा यूज होतो. या विकी काय नाही बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आणि ही 3ऱ्या नंबरची पार बघा. ही पार कशी बघा, अशा पारी बघितल्यानंतर आपल्याला घरातल्या पाऱ्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, बरोबर की नाही. आपल्या घरातली पार किती वजनाची आहे, 8-10 किलोची असते, अंगठ्यासारखी. पण ही पार बघा, अफजलखान वाकवायचा अशा ताकदीचा होता तो. आणि बाकी सर्व तोफा, ही वाली हँडतो बॅग सारखं घेऊन फिरायचा. तटबंदीवर तर दिवस रात्र आपले लोक पहारे द्यायचे. साहित्य पूर्णपणे आज बांधलं गेलं. का बांधलं? आताचा आधुनिक मावळा उचलायला गेला, त्याने स्वतःच्याच अंगावर पाडलं. आपण मावळ्यांचे वंशज आहोतच, विक्राट खाण्यात आहे, त्यांना ओरिजिनल भेटत होतं. आता पिझ्झा बर्गर त्याच्यामुळे हे वाढलं. कारण या गोष्टी खाऊन आपण आपली ताकद कमी केली.
त्याने काय घेतले पाण्याच्या बॉटल आहे जास्त काय बोलला ना तर कडे लोटच करून टाके बाबा पुढची पिक काय नाही फ्लो मध्ये होऊन जातं एकटा बनशील ना तू तर जमतो आपण छत्रपती शिवाजी महाराज की इच्छा आहे व्हिडिओ चालू आहे मॅडम. तो वन पीस वाटतो. आता हे गॅस वेल्डिंगने जॉईन झालं. गॅस वेल्डिंग आपल्या इंडियात आली होती तुमच्या माहितीसाठी सांगतो 1953 मध्ये, म्हणजे 19 आपले राजे असे आहेत ना की त्यांच्या मृत्यूची कारणं अनेक आहेत. पण अनेक कारणं जरी असली तरी आपल्याला हेल्थ इश्यू वरूनच कळतं. आता बघा एक पाय वरती आहे त्याच्यामुळे हेल्थ इश्यू आहे. घोड्याचा पाय आहे ना त्याच्यावरून मृत्यूचं कारण ओळखता येत आहे. एक पाय वरती म्हणजे आजारपणात मृत्यू झाला, 2 पाय वरती म्हणजे शहीद आणि 4 पाय खाली म्हणजे ओल्ड एज. कारण इतिहासकार वाढल्यामुळे कारणं वाढली. म्हणजे कारण समोर अशी आलेत की कोण बोलता पत्नीने विष दिलं, कोण बोलता खून केला, कोण बोलता गुडघेरोग झाला. म्हणजे राजे जन्मले एकदा आणि शिवजयंती होती 3दा, चौथी करायला पण मोकळे. आपण फोटो तिकडून घेऊया महाराजांच्या चिरा तिथे केलेलं आहे ना.